चलो मित्रांनो, इंडियन बँकेमध्ये मागे एक लोकल बँक ऑफिसरची एक रिक्रुटमेंट आली होती. 3-4 दिवसांपूर्वी एक नोटिफिकेशन पब्लिश झालं होतं. तर लोकल बँक ऑफिसर म्हणजे काय, तर ज्या ज्या स्टेटमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या वॅकन्सीज मेन्शन केल्यात त्याच स्टेटमधून तुम्हाला अप्लाय करायचं आणि त्याच स्टेटमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आणि कमीत कमी पुढचे 12 वर्ष तुम्ही त्याच स्टेटमध्ये राहणार आहेत. तर ही एक लोकल बँक ऑफिसरची इंडियन बँकेची जाहिरात. सोबत सोबत रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे रायगड DCC मध्ये, याच्यामध्ये पण क्लर्क पदाच्या एक 200 जागांची रिक्रुटमेंट जी आहे याचीही जाहिरात एक प्रसिद्ध झाली आहे. तर या दोन्ही जाहिरातींची इत्थंभूत माहिती, संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येतोय. सर्वात पहिल्यांदा आपण इंडियन बँकेबद्दल संपूर्ण माहिती बघूया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण कोण काय काय, कोण कोण अप्लाय करू शकतं, एज लिमिट काय, सिलेक्शन प्रोसेस काय, काय कॉमन डाऊट्स आहेत ते डिस्कस करूया. त्यानंतर रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल समजून घेऊया की कोण कोण लोक इलिजिबल आहेत. रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल जर एक सांगायची चांगली गोष्ट म्हणलं तर ज्या विद्यार्थ्यांचं बँकिंगमध्ये एज लिमिट आता संपलेलं आहे, जसं की जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर क्लर्क पदासाठी 28 वर्षाची लिमिट आहे, PO पदासाठी 30 वर्षांची लिमिट आहे. पण रायगड DCC मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं अप्लाय करताना 42 वर्षांपर्यंतचे कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतो. म्हणजे जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करत होते पण आता सध्या ते कुठेही जॉबला नाही आहेत किंवा अनफॉर्च्युनेटली फायनल सिलेक्शन त्यांचं नाही झालं, अशा विद्यार्थ्यांसाठी मी म्हणले एक चांगली संधी चालून आली आहे. कारण इथं एज लिमिट जी आहे ही ऑफकोर्स 42 वर्ष असल्यामुळं तुम्ही सगळेच लोक या एक्झामला अप्लाय करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने इथं डेफिनेटली अप्लाय करा. ठीक आहे, आता या दोन्ही बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय ही तुम्हाला जर चांगली वाटली तर डेफिनेटली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्यांदा समजून घेऊया इंडियन बँक बद्दल. इंडियन बँकेची जी लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे, लोकल म्हणजे ज्या ज्या स्टेट वाईज वॅकन्सीज आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर 300 वॅकन्सीज आहेत, पण स्टेट वाईज वॅकन्सीज आहे. जसं महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण 40 वॅकन्सीज आहेत, तुम्ही कॅटेगरी वाईज पण पुढे बघू शकता. तर एकूण 300 जागांपैकी 40 वॅकन्सीज ज्या आहेत या महाराष्ट्राच्या वाट्याला आहेत. मग या महाराष्ट्रातल्या वाट्याला असणाऱ्या वॅकन्सीज ज्या आहेत यासाठी नेमका इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, तर इथं महाराष्ट्रातलाच विद्यार्थी अप्लाय करू शकतो का? हो, कारण की इथं मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे, म्हणून इथं महाराष्ट्रातलाच कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे जागा कमी आहे असा विचार करू नका. मागे फक्त 300 जागा युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या आल्या होत्या. 300 जागा युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या AOच्या जागा आल्या, AO जागा आल्या होत्या 300. त्या 300 जागांपैकी 11 विद्यार्थी आपल्या क्लासमधून आहेत. 11 विद्यार्थी आपल्या क्लासमधून आहेत. 300 जागा या अक्रॉस इंडियामधल्या होत्या. संपूर्ण भारतात 300 जागा होत्या. त्या 300 जागांपैकी 11 विद्यार्थी आपल्या क्लासमधले. जर त्यांनी असं विचार केला असता की नाही यार मी जर अप्लायच करत नाही कारण 300 जागा आहेत, तर डेफिनेटली कुठेतरी जॉबपासून वंचित राहिले असते. खूप चांगल्या लेवलचा तो जॉब आहे. त्यामुळे हा विचार अजिबात करू नका की अप्लाय करायचं नाही. 40 जागा आहे, हरकत नाही, फक्त महाराष्ट्रासाठी. इथं कॉम्पिटिशन खूप कमी असतं, याचा अवेअरनेस तेवढं होत नाही, त्यामुळे खूप अप्लाय करणारे लोक पण कंपॅरेटिव्हली खूप कमी असतात. ठीक आहे, तर यासाठी सगळ्यांनी अप्लाय करायचे. नेमका इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय सर, तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही टक्केवारीची अट नाही, कोणतीही डिग्री पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय तोपर्यंत तुमच्या हातात डिग्री असलेली पाहिजे, म्हणजे फायनल रिझल्ट डिक्लेअर झाला असावा. आता याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी ही 9 सप्टेंबर 2024 आहे. तर 9 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमची डिग्री जी आहे ही पूर्ण झालेली असली पाहिजे. तुम्ही फायनल इयर किंवा थर्ड इयरला ॲपियर असताल तर तुम्ही लोक यासाठी एलिजिबल नाहीत. वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष, अप्पर लिमिट 30 वर्षे. जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर 33 आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी SC ST साठी 5 इयर्स आणि PWD कॅन्डिडेटसाठी +10 इयर म्हणजे 40 वर्षांपर्यंत अप्लाय करता येतं. सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय सर, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक सिंगल एक्झाम आहे. हा याचा एक ॲडव्हान्टेज आहे की तो एक सिंगल एक्झाम आहे आणि नंतर इंटरव्ह्यू, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट प्लस इंटरव्ह्यू. त्यामुळे हा एक बेनिफिट आहे की इथं प्रीमेन्स तुम्हाला द्यायची गरज नाही, सिंगल एक्झामवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. इनफॅक्ट अजून त्यांचं म्हणणं आहे की नंबर ऑफ ॲप्लिकेशन जर कमी आले तर आम्ही एक्झाम नाही डायरेक्ट इंटरव्ह्यू पण घेऊ शकतो. तर ॲप्लिकेशन जर कंपॅरेटिव्हली कमी आले तर आम्ही डायरेक्ट एक्झाम घेणारच नाही, इंटरव्ह्यू घेऊ. पण स्टील मला वाटतं की एक्झाम होणार, कारण की ॲप्लिकेशन कंपॅरेटिव्हली ॲटलिस्ट महाराष्ट्रातून तरी बऱ्यापैकी जास्त येतील. एक्झाम फीस जर बघितली तर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये, जनरल OBC
EWS कॅन्डिडेटसाठी ही फीस आहे 1000 रुपये. तर थोडी फीस जास्त आहे मान्य आहे, पण स्टील मी पुन्हा पुन्हा सांगतोय प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे, कारण 1000 रुपयात आपल्याला नोकरी लागणार आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा की सर नेमकी सिलेक्शन प्रोसेस तुम्ही सांगितली, मग एक्झाम पॅटर्न याचा नेमका कसा आहे, कशा पद्धतीची एक्झाम असणार आहे. तर एक्झाम जर तुम्ही बघितली तर बऱ्यापैकी ॲज गुड ॲज मेन्स लेवलचा पॅटर्न आहे हा. डिफिकल्टी लेवल मेन्स एवढी असणार नाही, IBPS किंवा SBI PO एवढी डिफिकल्टी लेवल असणार नाही, पण पॅटर्न तसंच आहे. जसं रिजनिंग प्लस कम्प्युटर 45 क्वेश्चन 60 मार्क, त्यानंतर जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 35 क्वेश्चन 40 मार्क आणि DI 35 क्वेश्चन 60 मार्क. म्हणजे इथं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड न देता डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा ॲनालिसिस दिलं, त्यामुळं इथं DIचे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. स्टील क्वांटचे काही प्रश्न कमर्शियलवर पण डेफिनेटली असणार आहेत. तर 35 क्वेश्चन 60 मार्क अशी 155 मार्कांची परीक्षा आहे आणि 200 मार्क, 155 क्वेश्चनची परीक्षा आणि 200 मार्क. बरं, यात सगळ्यात चांगली गोष्ट काय, टाइम बघा खूप दिलाय. 60 मिनिटांचा टाइम रिजनिंगला आहे, त्यानंतर इंग्लिशला 35 मिनिटां, GAला 35 मिनिटांचा टाइम आहे, इंग्लिशला 40 मिनिटांचा टाइम आहे आणि DIला म्हणजे क्वांटला सुद्धा 45 मिनिटांचा टाइम आहे. अशी 3 तासांची ही परीक्षा आहे. तर प्रत्येकाने हा फॉर्म भरा, कारण बँकिंगचाच सिलेबस आहे, सेम सिलेबसवर एक्झाम आहे, त्यामुळं कुठलंही टेन्शन नाही आहे. आता तुम्ही IBPS क्लर्कची तयारी करताय, IBPS POची तयारी करताय, IBPS SOची तयारी करताय, त्याच तयारीमधून या अभ्यासांची या परीक्षांची तयारी सुद्धा अभ्यास होणार आहे, त्यामुळे वेगळा अभ्यास यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज पडणार नाही. बरं, याचे काही कॉमन डाऊट्स आहेत, डिस्कस करूया थोडे. कॉमन डाऊट्स काय काय तर सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षेचं फॉर्म कधीपासून भरायचं आहे. 13 ऑगस्टपासून ऑलरेडी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाले. 9 सप्टेंबरपर्यंत तुम्ही 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 2/9/2024 म्हणजे 2 सप्टेंबरपर्यंत. आता यातले काही कॉमन डाऊट डिस्कस करूया की नेमके कुठले कुठले कॉमन डाऊट्स विद्यार्थ्यांना यात येऊ शकतात. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो 1/4ची निगेटिव्ह मार्किंग आहे. सेक्शनल कट ऑफ आहे का, तर हो बँकिंगची परीक्षा आहे म्हणजे सेक्शनल कट ऑफ डेफिनेटली असणार. इंटरव्ह्यूसाठी किती लोकांना बोलवतील, एका जागेसाठी 3 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवतील. एक्झाम आणि इंटरव्ह्यूचं वेटेज कसं असेल, तर जी 200 मार्कांची परीक्षा आहे तिला 80% मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि 100 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे त्याला 20% मध्ये कन्वर्ट केलं जाईल. म्हणजे इंटरव्ह्यू आणि एक्झामचं वेटेज 4:1च्या रेशोमध्ये एक्झाम इंटरव्ह्यूचं किंवा 80-20 80-20 या हिशोबाने. सर जॉब लोकेशन आयुष्यभर महाराष्ट्र असेल का, बघा तर यांनी स्पेसिफिकली मेन्शन काय केलंय, ही SBI सारखी SBIची जशी CBOची ॲडव्हर्टिजमेंट असते ना, तशी ॲडव्हर्टिजमेंट आहे की ज्या ठिकाणी किंवा ज्या स्टेटमधून तुमचं सिलेक्शन झालं तर त्या स्टेटमध्ये तुम्ही किमान 12 वर्ष किंवा प्रमोशन घेऊन सिनियर मॅनेजर स्केल 4 पर्यंत, सिनियर मॅनेजर स्केल 4 पर्यंत तुम्ही त्याच स्टेटमध्ये राहू शकता. मग जर तुम्ही सिनियर मॅनेजर स्केल 4 8च वर्षात झाला तरी तुमचं ट्रान्सफर होऊ शकतं किंवा मॅक्सिमम 12 वर्षापर्यंत तुम्हाला या स्टेटमध्ये राहता येईल. 12 वर्षानंतर तुम्ही मात्र अदर स्टेटमध्ये जाऊ शकता. पण एवढ्या वरच्या लेवलला गेल्यानंतर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस आहेत, रिजनल ऑफिसेस आहेत, डिव्हिजनल ऑफिसेस आहेत, त्यामुळे इथले इथं बऱ्यापैकी तुम्ही राहणार आहेत. पुढे तुम्हाला प्रमोशन घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमच्यावरचा निर्णय असतो. त्यामुळे बरेचदा प्रमोशन न घेऊन विद्यार्थी एकाच स्टेटमध्ये वर्षानुवर्ष म्हणजे पूर्ण ड्युटी जी आहेत एकाच स्टेटमध्ये करतात, जॉब जो आहे एका स्टेटमध्ये राहून जातो. त्यामुळे तसं काही टेन्शन नाही, महाराष्ट्रात जॉब आहे. ऑलमोस्ट असं म्हणा की जर प्रमोशन घेतलं तर 12 वर्षानंतर आणि प्रमोशन नाही घेतलं तर मग ऑलमोस्ट इथंच राहणार तुम्ही आयुष्यभर. प्रोबेशन पिरियड 2 वर्षांचा म्हणजे नेमकं काय, तर सध्या तुम्ही कुठल्याही जॉबमध्ये गेला तर प्रोबेशन पिरियड असतोच. मागे तुम्ही जर IASचं प्रकरण ऐकलं असेल तर त्या IASच्या प्रकरणामध्ये मॅडमचं पण प्रोबेशन पिरियड चालू होतं. तर हे प्रोबेशन पिरियड हे सगळ्यांसाठी कॉमन नसतं, ते कुठल्याही जॉबसाठी. प्रोबेशन नंतर काढून टाकतात का, तर अजिबात नाही. एक्झाम सेंटर कुठले बघा, एक्झाम सेंटर देताना यांनी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, त्यानंतर नागपूर आणि पुणे. तर ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नागपूर, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, विदर्भात नागपूर आणि इकडं त्याच्या कोकणवाल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मुंबई सबअर्बनवाल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई दिले. त्यामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 4 सेंटर्स आहेत. 30,000 रुपये खर्च आहे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा तुमच्या रिजनमध्ये गेला तर तो खर्चही कंपॅरेटिव्हली कमी आहे. ठीक आहे, मी वेगवेगळ्या स्टेटसाठी अप्लाय करू शकतो का, सर मी महाराष्ट्रातून पण अप्लाय करतो आणि मी अदर स्टेटमधून अप्लाय करू शकतो का, नाही. कारण अदर स्टेटमधून जरी तुम्ही अप्लाय केलं तुमची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अदर स्टेटमधून अप्लाय करू नका. जो शेवटचा फॉर्म आहे तोच कन्सिडर केला जाईल आणि त्या स्टेटमधून तुमचं सिलेक्शन होईल. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट काय, यांचं म्हणणं आहे एक्झाम संपली, इंटरव्ह्यू संपला
तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमची एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेण्यात येईल आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये रीड, राईट आणि स्पीक या 3 गोष्टी तुमच्या टेस्ट केल्या जातील, जे मराठीमध्ये आपल्याला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. इन्क्रीमेंट टू एक्झिस्टिंग बँक ऑफिसर. आता जर जे ऑलरेडी बँकेत लोक कामाला आहेत आणि असे लोक जर या परीक्षेला अप्लाय करत असतील आणि जर तुमचं सिलेक्शन झालं, जर तुमचं सिलेक्शन या परीक्षेमधून किंवा या प्रोसेसमधून झालं, तर तुम्ही ज्या लेवलला आहात त्याच्यापेक्षा मॅक्सिमम 2 इन्क्रीमेंट तुम्हाला लागतील. फक्त तुमचा जॉब आणि हा बँकेचा जॉब, या बँकेत जॉब हा बऱ्यापैकी मॅच व्हायला पाहिजे. जर तुमचं जॉब प्रोफाईल मॅच झालं तर मिनिमम 2 इन्क्रीमेंट, मॅक्सिमम 2 इन्क्रीमेंट, मिनिमम 1 इन्क्रीमेंट तुम्हाला या केसमध्ये मिळू शकतं. त्यामुळे एक्झिस्टिंग एम्प्लॉईजने पण अप्लाय करायचे. सर मी ग्रामीण बँकेत अप्लाय करतोय, जॉब करतोय, मी प्रायव्हेटमध्ये जॉब करतोय, मी नॅशनलमध्ये अदर स्टेटमध्ये जॉब करतोय, पण मला आपल्या स्टेटमध्ये यायचे, तर तुम्ही सगळ्या लोकांनी यासाठी अप्लाय करा सो दॅट तुम्ही या स्टेटमध्ये येऊ शकता सर्व्हिससाठी. तर तुम्हा लोकांना नुकसान काहीच नाही, तुम्ही जिथं आहात त्याच्यापेक्षा काही ना काही तुम्हाला एक्स्ट्राच भेटेल, इन्क्रीमेंट लागून भेटेल जर तुमचं जॉब प्रोफाईल तिथं मॅच झालं तर. बाकी 2 सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट आहे, सेम सिलेबस आहे, जॉब महाराष्ट्रामध्येच आहे आणि 12 वर्ष तुम्हाला ट्रान्सफर पॉलिसीने. या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रत्येकाने यासाठी अप्लाय करायला पाहिजे. कुठल्याही एक्सपिरियन्सची यासाठी गरज नाही, विदाऊट एक्सपिरियन्स, कुठल्याही एक्सपिरियन्स शिवाय कॅन्डिडेट याचा फॉर्म भरू शकतात. आता पुढच्या मुद्द्यावर या रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. आता रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची जी रिक्रुटमेंट आलेली आहे सध्या, इनफॅक्ट याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 25 ऑगस्ट आहे. त्यामुळे हा पण फॉर्म पटापट सगळ्यांनी भरा. स्पेशली जे विद्यार्थी कोकणात राहतात अशा लोकांनी तर डेफिनेटली भरा. बरं, जागा लहान नाही, 200 जागा आहेत यांच्या. 200 जागा त्या पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण यांचे क्रायटेरिया खूप चांगले आहेत. यांचं म्हणणं आहे जर तुम्हाला रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला अप्लाय करायचं असेल तर किमान 15 वर्षांचे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्यामुळे अदर स्टेटच्या कॅन्डिडेटसाठी इथं बॅन आहे कम्प्लिटली, इथं अदर स्टेटचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार नाहीत. तर हा एक बेनिफिट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले विद्यार्थी सोबत एज लिमिट 42 पर्यंत असल्याने तोही एक बेनिफिट आहे. जागा भरपूर आहे, एज लिमिट 42 आहे, त्यानंतर महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी असे भरपूर फायदे याचे आहेत, म्हणून सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. सुरुवातीला पगार थोडासा कमी आहे, पहिले 6 महिने प्रोबेशन पिरियड आहे, त्या दरम्यान 18,400 रुपये पगार आहे, पण तो नंतर डेफिनेटली वाढतो. बरं, मग क्लर्क पदाची रिक्रुटमेंट आहे. वयोमर्यादा 21 ते 42 वर्षांपर्यंत, किमान 21 असावं, मॅक्सिमम 42 पर्यंत. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी बरं का, कंपल्सरी नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, प्रेफरन्स दिल्या जाईल बीकॉम वाल्यांना, पण स्टील तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी चालते. सोबत MSCIT किंवा शासन मान्य संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असावं. संगणक पदवी असल्यास अट शिथिल. म्हणजे काय, जर तुमचं MSCIT झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल झालं तर किमान 90 दिवसांचा एखादा कोर्स तुमचा त्या रिलेटेड झालेला असावा, कम्प्युटर रिलेटेड झालेला असावा. तसंही नसेल तर तुमचं डिग्री जर कम्प्युटरमधून असेल किंवा डिग्रीला कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट तुम्ही शिकला असाल तर तुमच्यासाठी ही अट शिथिल आहे. या केसमध्ये तुम्ही करू शकता. सर माझं MSCIT नाही आहे पण माझं डिग्रीला कम्प्युटर होतं, जिथं आम्हाला पूर्ण एक सेमिस्टर कम्प्युटर होतं, तर मग अशा केसमध्ये तुम्ही लोकसुद्धा एलिजिबल आहात. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला पाहिजे. 14 ऑगस्ट 2024 रोजी उपरोक्त म्हणजे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमचं डिग्री कंप्लीट झालं असावं. सोबत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमचं वयोमर्यादा 42 वर्ष असावी, त्यानंतर चालणार नाही. तर अशा पद्धतीचा हा फायदेशीर एक जॉब आहे, कारण ज्यांचे एज लिमिट संपले अशाही लोकांसाठी, सोबत असे लोक जे आता महाराष्ट्रातच राहतात आणि महाराष्ट्रातच जॉब करायचं आहे, तर अशा लोकांसाठी चालून आलेली चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बरं, याचा सिलेबस जर बघितला, याचा ऑनलाईन परीक्षा, आता सिलेक्शन प्रोसेस यांची कशी आहे, एक्झाम आणि इंटरव्ह्यू यांचा. आता सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने आहे. ऑनलाईन एक्झाम कशी असेल, लिपिक पदाकरता संगणकाद्वारे म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल, 90 क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे, 90 क्वेश्चन आणि 90 मिनिटांचा टाइम असेल, म्हणजे टाइम पण भरपूर आहे. यात कुठले असे विषय असतील, गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स, त्यानंतर GA जनरल अवेअरनेस, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिकल रिझनिंग इत्यादी. तसेच ऑनलाईन माध्यम इंग्रजी असेल, म्हणजे एक्झाम जी आहे ही इंग्लिशमधून होईल. तर ऑफकोर्स जे विद्यार्थी मराठी मीडियममधून MPSCची वगैरे तयारी करतात किंवा त्यांना हा विषय येतो अर्थव्यवस्था वगैरे, तर याच्यावर फार जास्त क्वेश्चन पण नसतील
आणि इंग्लिश मीडियम असल्यामुळं एक्झामची लेवल इंग्लिश मीडियम असल्यामुळं माध्यम इंग्लिश मीडियम असल्यामुळं बरेच जण इथं अडकणार आहेत. तर जास्तीत जास्त बँकिंगच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याच्यासाठी सुद्धा अप्लाय करा, कारण जागा 200 म्हणजे लहान जागा नाही आहेत, खूप चांगल्या जागा आहेत. ठीक आहे, पुढच्या मुद्द्यावर जाऊया की आता यांच्या संदर्भात जर इंटरव्ह्यू जाणून घ्यायचं तर इंटरव्ह्यू काय, ॲक्च्युली 90 मार्कांची परीक्षा 10 मार्कांचाच इंटरव्ह्यू आहे. आता त्या 10 मार्कांचं पण बायफर्गेशन कसं आहे, इंटरव्ह्यूला 5 मार्क आहेत, आणि जर तुमची कोणत्याही शाखेची पदवी झाली आहे तर 1 मार्क मिळणार. त्यातल्या त्यात बीकॉम जर असेल, BSc बीकॉम, BSc ॲग्री, BE BTech कम्प्युटर IT असं असेल तर मग 1 मार्क तुम्हाला ॲडिशनल मिळणार. म्हणजे जर माझं BSc प्लेन झालंय किंवा BA झालंय तर माझा 1 मार्क तसाही जाणार आहे. पण BSc ॲग्रिकल्चर असेल तर यांना 1 मार्क शिल्लक मिळेल. DCH DCBN म्हणजे ॲक्च्युली आता हे जे डिप्लोमाज आहेत हे डिप्लोमा कंपॅरेटिव्हली असे आहेत की जे नॉर्मली विद्यार्थी करत नाहीत. ठीक आहे, त्यामुळं हे मार्क तुमचे गेले तरी काळजी करू नका, कारण ते कोणालाच पडणार नाही, खूप रेअर लोकांना पडणार आहे. बरं ते आहेच किती 1 मार्क, त्यापेक्षा त्या 90 मध्ये डोकं लावूया आणि त्या 90 पैकी 90 मिळूया. इथून 5 मार्क इंटरव्ह्यूची भेटले तरी 95 भेटतात, त्यामुळे टेन्शन नाही. मराठी इंग्रजी टायपिंग जर झाला असेल तर मग अर्धा मार्क मराठीचा, अर्धा मार्क इंग्लिश टायपिंगचा, अशा पद्धतीने 1 मार्क एक्स्ट्रा मिळणार आणि असे एकूण 5 मार्क एक्स्ट्रा तुम्हाला मिळतील. पण ॲक्च्युली इंटरव्ह्यूला 5 मार्क आहे आणि 5 मार्क याचे आहेत, तर या 5 मार्कांपैकी 1-2 मार्क पडले तरी खूप झालं, टेन्शन घेत बसू नका. ठीक आहे, बाकी अशा पद्धतीचं आहे. 90 मार्कांची परीक्षा, 10 मार्कांचा इंटरव्ह्यू, 10 पैकी 5 मार्कांचा इंटरव्ह्यू आणि 5 मार्कांचं बायफर्गेशन. असं फॉर्म कधी भरायचं आहे, 14 ऑगस्ट पासून फॉर्म चालू झालेत आणि 25 ऑगस्ट जी आहे ही याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. तर 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे. लास्ट डेट ॲप्लिकेशन एक्सटेंड होईल का याचा विचार करत बसू नका. बरं, याचं पेमेंट करण्याची प्रोसेस थोडीशी किचकट आहे. पेमेंट करण्याची प्रोसेस जी आहे यांची थोडीशी किचकट आहे. यांच्या वेबसाईटवर एक QR कोड दिला आहे. तुम्हाला काय करायचं, QR कोड घ्यायचा, पेमेंट करायचं, एक्झाम फीज भरायची आणि ती एक्झाम फीज भरून तो ट्रान्झॅक्शन ID फॉर्म भरताना मेन्शन करायचा आहे. एक्झाम फीज भरल्यानंतर जो ट्रान्झॅक्शन ID जनरेट होतो किंवा NEFT RTGS केल्यानंतर जो ट्रान्झॅक्शन ID जनरेट होतो, तर तिथं तुम्हाला तो जनरेट झालेला ट्रान्झॅक्शन ID फॉर्म भरताना टाकायचा आहे. तर ही थोडीशी किचकट प्रोसेस आहे, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. उद्या पेमेंट करायला वगैरे अडचण आला तर उगाच पैसे जातील. म्हणजे असंही म्हणू शकतो की पेमेंट केलं सर पण फॉर्मच भरता आलं नाही, वेबसाईट जर स्लो वगैरे झालं, त्यामुळे आज उद्याच लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. बाकी काही महत्त्वाच्या गोष्टी, याचा एक फायदा मी अगोदरच सांगितलं की महाराष्ट्रात किमान 15 वर्ष तुम्हाला राहता येईल. अशाच लोकांना फॉर्म भरता येतो. म्हणजे जे लोक महाराष्ट्राचे कमीत कमी 15 वर्षांपासूनचे रहिवासी आहेत अशाच लोकांना फॉर्म भरता येतो. सोबत त्यांना मराठी लिहिता वाचता बोलता सुद्धा येणं आवश्यक आहे. त्यामुळं अदर स्टेटचं कॉम्पिटिशन इथं 0 आहे. सेक्शनल कट ऑफ आहे का मेन्शन केलेला नाही, त्यामुळे मी म्हणेल की सेक्शनल कट ऑफ नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग मेन्शन केलेलं नाही आहे, त्यामुळे मी म्हणेल की निगेटिव्ह मार्किंग पण इथं नाही आहे. बिंदास तुम्ही 90च्या 90 अटेम्प्ट करून या, टेन्शन घेऊ नका. जॉब परमनंट आहे की टेम्पररी, ऑफकोर्स हा जॉब परमनंट आहे, टेम्पररीचा विषय नाही. प्रोबेशन पिरियड फक्त 6 महिने. जॉब लोकेशन कुठं असेल, जिथं रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची जागा आहेत, बँक आहेत, ब्रांचेस आहेत, त्या ठिकाणी तुमचं जॉब असणार आहे. एक्झाम फीस किती आहे, 500 रुपये प्लस 90 रुपये GST, असे एकूण 590 रुपये फीस आहे. एक्झाम सेंटर कुठं असेल, सध्या हे म्हणतात की एक्झाम सेंटर 2 ठिकाणी असू शकतं, एक तर मुंबईला असू शकतं किंवा रायगडला पण असू शकतं. त्यामुळे एक्झामला जायला तुम्हाला मे बी इनकन्व्हिनियन्स होईल, पण ठीक आहे, आपले जास्तीत जास्त विद्यार्थी असेल तर आपण ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी वगैरे अवेलेबल करून देऊ. तर अशा पद्धतीने हे कॉमन डाऊट जे आहेत. बाकी काही प्रॉब्लेम आला तर माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे. दोन्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे ते पटापट भरून टाका. चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चालून आली आहे, तर हे दोन्ही फॉर्म भरा, याचा डेफिनेटली फायदाच होईल. आणि अभ्यास वेगळा करायचा नाही, बँकिंगचा अभ्यास करता करताच याची तयारी जी आहे ही तुमची होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरा. एक्झामसाठी, परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.